गणपती व नवरात्र उत्सवात झेंडू फुलाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी शेतात लावले होते पिवळे सोने। मात्र परतीच्या पावसाने त्याचे केले माती म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिवळे सोने टाकले रस्त्यावर। दरवर्षीप्रमाणे शेतकरी आपल्या शेतात 2 पैसे लवकर हाताशी येईल म्हणून शेतकरी हा मे महिन्यातच झेंडू फुलांची लागवड करत असतो व त्या झेंडू फुलांच्या बागाला औषध पाणी देऊन गणपती व नवरात्र उत्सवामध्ये विक्री करण्यासाठी अहोरात्र मेहनत करून त्यांना लहानचे मोठे करीत असतो। गणपती व नवरात्र उत्सवात त्याची खरेदी करण्यासाठी सुरत, अहमदाबाद, गुजरात, इंदोर, मुंबई आदी ठिकाणावरील व्यापारी येत असतात। त्या फुलांची खरेदी केली जात असते। मात्र या वर्षी ऐन नवरात्र उत्सवाच्या वेळेस परतीच्या पावसाने संपूर्ण ठिकाणचे शेतामधील झेंडू फुलांची सर्व राख रांगोळी केली व होत्याचे नव्हते झाले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेलं पिवळं सोनं हे दसऱ्याच्या नंतर रस्त्यावर फेकून देण्याची शेतकऱ्याला वेळ आली आहे।